त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला आहे आणि काहीतरी नवीन ट्राय करायचा विचार आहे आणि टिफिनसाठी काहीतरी वेगळी भाजी यावी अशी डिमांड आहे. तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. तर याला ढेमस म्हणतात, ढेमसी पण म्हणतात, टेन्सी पण म्हणतात. तर एकदम छोट्या-छोट्या आपल्याला हे ढेमस आणायचे आहेत आणि आपण ह्याला भरून करणार आहोत. तर वरचा आणि खालचा आपण कसे म्हणजे वांगे नाहीतर दोडका भरून करतो त्याप्रमाणे आपण करणार आहोत. तर फक्त वरचं आणि खालचं देठ काढून घ्यायचं आणि दोन्हीकडे असं एक म्हणजे आपल्याला काप करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला सगळे कापून घ्यायचे आहेत आणि एकदम छान अशी बनवून तयार होते. खूप छान लागते. तुम्ही जरूर ट्राय करा आणि काही विशेष म्हणजे काही वाटण वगैरे करायचं नाही आहे. झटपट टिफिनसाठी आणि एकदम पटकन बनून तयार होते. 5-10 मिनिटामध्ये स्टीममध्ये पण तुम्ही करू शकता. पण याला आणताना अशी पांढरी-पांढरी केसं पाहिजे. म्हणजे जी वरती आहे ना, तर पांढरी-पांढरी केसं असतील तर ती आपली कोवळी भाजी असते. याच्यामध्ये काळ्या बिया येणार नाहीत आणि एकदम म्हणजे आतलं जे कव्हर आहे ते काढायची जरूरत नाही पडणार आणि आपलं जे भाजी आहे ही छान होईल. तर आता त्याच्यासाठी आपण भरण्यासाठी काय घेणार आहोत, तर मी 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे. तुम्ही पाहिजे तर याच्यामध्ये बेसन थोडंसं शेकून पण टाकू शकतात. म्हणजे थोडं तेल टाकून बेसन शेकून घेऊ शकता. पण मी फक्त शेंगदाण्याचा कूट भरून करणार आहे. आणि 3 चमचे मी शेंगदाण्याचा कूट, थोडा हळद, हिंग आणि काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे. तुम्ही नॉर्मलवाली पण टाकू शकता. तुम्हाला समजा कांदा, लसूण मसाला टाकायचा ते पण टाकू शकता. पण एकदम ईझी पद्धतीने तयार अशी पण करून बघा, खूप छान लागते. अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर टाकली आहे आणि थोडेसे तीळ टाकले आहे. थोडंसं टेस्ट येण्यासाठी आणि थोडंसं ओवा टाकला आहे. असं हाताने आपण अ, व्यवस्थित दाबून घेऊन टाकणार आहोत आणि मीठ टाकणार आहोत चवीप्रमाणे. मीठ नंतर टाकताना थोडासा विचार करून टाका, कारण की आपण ऑलरेडी जे त्याचं स्टफिंग आहे त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि 2 चमचे याच्यामध्ये तेल टाकणार आहोत आणि थोडंसं पाणी टाकणार आहोत. असं ओलसर करून आपल्याला त्याला भरायचं आहे. जसं की म्हणायला आपण सिमला मिरची पण कसं भरून करतो, खूप छान लागते. त्याप्रकारे तुम्ही हे पण करून बघू शकता आणि खूप छान लागते ही आणि एक काहीतरी वेगळी भाजी मुलांना म्हणजे तुमच्या घरच्या लोकांना टिफिनसाठी एकदम मस्त म्हणून तयार होते. मी 3-4 चमचे पाणी टाकलं आहे आणि आपलं असं ओलसर स्टफिंग बनून तयार झालं आहे. आता आपण त्या ढेमसमध्ये हे भरून घेणार आहोत. मुलांच्या पण डब्यामध्ये एकदम अशी वेगळी भाजी मुलांना पण आवडेल. तुम्ही जरूर करून बघा. याच्यामध्ये कांदा, लसूण वगैरे काही टाकलं नाही आहे. प्लेन आपण बनवणार आहोत. तुम्हाला पाहिजे तर मी जसं सांगितलं काळा मसाला नाहीतर कांदा, लसूण मसाला तुम्ही टाकू शकता. पण अशी पण खूप छान लागते. तुम्ही करून बघा. आणि आता हे सगळं दाबून-दाबून आपल्याला भरून घ्यायचं आहे. जेणेकरून आतमध्ये जे आहे तिथे चांगलं आपलं मिरची वगैरे मसाला लागला पाहिजे म्हणून आपण त्याच्यामध्ये भरून घेणार आहोत. अशा पद्धतीने सगळे भरून घेऊयात. मी सगळे भरून घेतले आहेत आणि हे जवळपास 200 ग्राम आपली ढेमस आहे. म्हणजे पाव किलोप्रमाणे पण घेऊ शकता तुम्ही. आता एक कढई घेतली आहे. त्याच्यामध्ये एक मोठा चमचा तेल घेऊयात आणि आता आपण याला फोडणी देऊयात. तर जसं की फोडणीमध्ये जिरे, राई पण टाकायचे आहेत आणि ते तडकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरे टाकणार आहोत. जिरे टाकल्यानंतर कढीपत्ता, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लसूण थोडासा टाकू शकता. थोडेसे हिंग, 1/4 टीस्पून आणि हळद टाकणार आहोत आणि हळद लगेच काळी पडते म्हणून थोडीशी आपण लाल मिरची पावडर टाकणार आहोत आणि लगेच आपण ढेमस टाकून घ्यायची. नाहीतर आपली जी मिरची पावडर आणि हळद जळते ह्याच्यामध्ये म्हणजे जे आपलं फोडणी आहे त्याच्यामध्ये आणि आपलं थोडंसं स्टफिंग राहिलेलं ते पण त्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि एकदा चालवून घ्यायचं आहे आणि एक आपली मोठीशी मी परातच ठेवली त्याच्यावर. तुम्ही झाकण ठेवून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ठेवायचं आहे. कारण की ही स्टीममध्ये होते आणि हेच गरम झालेलं पाणी आपण त्याच्यामध्ये नंतर ओतणार आहोत. 5 मिनिटं बघायची आहे वाट आणि आपलं पाणी गरम झालं आहे आणि हे जे आपलं गरम झालेलं पाणी आहे त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि अशा पद्धतीने आपण त्याला शिजवून घेणार आहोत. जास्त पाण्याची जरूरत नाही. जास्त वेळ तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही स्टीमवर पण करू शकता. खाली पाणी टाकायची जरूरत नाही. वरती पाणी ठेवलं तर थोडं-थोडं करून पाणी खाली पडतं.
पण आता वेळ थोडाच होता म्हणून मी फटाफट बनवून अशी तयार केली आहे. अशी पण छान लागते. तुम्ही त्या पद्धतीने पण करू शकता. पुन्हा मी थोडं पाणी वरती ठेवलं आहे आणि ही भाजी तुम्ही पोळी, भाकरी कशाबरोबर पण खाऊ शकता आणि मुलांना पण टिफिनमध्ये फार आवडेल. नक्की करून बघा आणि अ, रेसिपी आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाणी एकदा मी टाकून घेतलं आहे. 2दा मी पाणी टाकलं आणि आपलं आता चांगलं असं तेल सुटलं आहे. भाजी एकदम मस्त बनून तयार झाली आहे. शिजली पण आहे. आता तुम्ही ही सर्व्ह करू शकता गरम-गरम पोळी, भाकरीबरोबर आणि टिफिनमध्ये थंड झाल्यावर सर्व्ह करा आणि भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये आणि लाईक करायला विसरू नका आणि आता शिजली आहे आणि ते कशी दिसते शिजल्यानंतर आतमध्ये बघूया. एकदम आपला म्हणजे वांगं कसं दिसतं आतमधून त्या पद्धतीने ही दिसते आणि खूप छान लागते आणि काहीतरी वेगळी चव मुलांना हवी असते, आपल्या घरच्यांना हवी असते, मिस्टरांना वगैरे. तर नक्की करून बघा. भेटूया तोपर्यंत धन्यवाद.